नमस्कार, मी सचिन शिंदे। आपण पाहताय आपल्या परिसरातील सर्वात जलद आणि विश्वसनीय बातमीपत्र सांगणारं महाराष्ट्र लाईव्ह हे यूट्यूब चॅनल। आपल्या ह्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत। चला तर मग आता पाहूया आजच्या घडीची सर्वात मोठी बातमी सविस्तरपणे। आमदार सुनील शेळके यांच्या पुढाकाराने तळेगाव दाभाड येथे 31 जुलैपर्यंत नवीन मतदार नोंदणी अभियान राबवण्यात येते। या अभियानास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय। सर्व नव मतदार तरुण-तरुणींनी या अभियानाचा लाभ घ्यावा असं आवाहन करण्यात आले। नवीन मतदार नोंदणी अभियानाच्या अंतर्गत तळेगाव दाभाड येथे 3 ऑनलाईन नोंदणी केंद्र सुरू करण्यात आली आहेत। 31 जुलैपर्यंत दररोज सकाळी 9 ते संध्याकाळी 6 या वेळेत ही केंद्रे कार्यरत राहतील। तळेगाव दाभाड येथे बालविकास शाळेसमोर दादा दादी पार्क, जवेरी कॉलनी मैदान आणि मंत्रा सिटी सेल्स ऑफिस, काकासाहेब खळदे नगर या 3 ठिकाणी नोंदणी केंद्रे सुरू करण्यात आली आहेत। मतदार यादीत नाव नोंदणी करण्यासाठी पासपोर्ट, आधार कार्ड, पॅन कार्ड, बँक पासबुक, फोटोसह वाहन परवाना यांपैकी कोणताही एक ओळखीचा पुरावा तसेच पत्त्याचा पुरावा म्हणून विजेचे बिल, शिधापत्रिका यापैकी एक, भाडेकरूंसाठी भाडे करारनामा आणि मालकाचे संमतीपत्र यापैकी एक पुरावा सोबत आणणे आवश्यक आहे। 18 ते 25 वयोमर्यादेतील तरुणांनी जन्मतारखेचा पुरावा म्हणून जन्मदाखला किंवा शाळा सोडल्याचा दाखला सादर करणे आवश्यक आहे। या व्यतिरिक्त अर्जासोबत जोडण्यासाठी एक पासपोर्ट आकाराचा फोटो असणे बंधनकारक आहे। लोकशाहीमध्ये मतदान हा प्रत्येक नागरिकाचा हक्क आहे। हा हक्क बजावता येण्यासाठी मतदार यादीत नाव असणे आवश्यक आहे। शहरातील अनेक तरुण-तरुणींनी वयाची 18 वर्ष पूर्ण केल्यानंतरही त्यांची नावे मतदार यादीमध्ये नाहीत। अशा सर्व तरुण बंधू भगिनींनी या अभियानाचा लाभ घेऊन मतदार यादीत आपलं नाव नोंदवून घ्यावं आणि येत्या निवडणुकीत प्रथम मतदानाचा हक्क बजावून लोकशाही बळकट करण्यासाठी योगदान द्यावं असं आवाहन आमदार सुनील शेळके यांनी केलं आहे। महाराष्ट्र लाईव्ह 1 साठी सचिन शिंदे, तळेगाव दाभाडे। आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी यूट्यूबवर महाराष्ट्र लाईव्ह 1 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। तसेच आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा।